घेतली, सरकारवर टीका केली. मात्र जर बघितलं तर अर्ज जे अवैध होण्याचं जे प्रमाण आहे ते 0% पेक्षा देखील कमी आहे. कुठेतरी वस्तुस्थितीची माहिती न घेता जर हे आरोप करतात. नाही, शेवटी त्यांच्या काय भावना होत्या, त्यांना त्यांच्याकडे आलेली माहितीवर आधारित त्यांनी त्या संदर्भात आपलं भाष्य केलं होतं. आम्ही सातत्यानंच अतिशय पारदर्शक पद्धतीनेच ह्या दाखले देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे. मी कालही सांगितलं की जर कुठे चूक झाली असेल तर आपण दुरुस्त करू. काही ठिकाणी जर जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी काही जर दाखले नाकारले असतील तर ते आपण कारवाई करू. पण आकडेवारी जर पाहिली आपण आता तर आकडेवारी स्पष्ट आहे की न्यायमूर्ती शिंदे समितीने जे सर्वेक्षण केलं होतं तर त्या प्रमाणात ही कारवाई होते आणि आपल्या समोर ती आकडेवारी सुद्धा आलेली आहे. म्हणजे अतिशय मला वाटतं 1% सुद्धा नाही आहे. पॉईंट काही टक्के काही ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत. पण ठीक आहे, त्या जरंगे पाटलांकडे काही माहिती आली असेल आम्ही परत ती स्वतः तपासून पाहू. मात्र जे अवैध जे अर्ज त्यांनी दाखवले, काही उदाहरणं जे दिले, त्यांचं म्हणणं असं आहे की कुठेतरी राजकीय द्वेषातनं हे सगळे अर्ज फेटाळले गेले. बावनकुळेवरती त्यांनी थेट आरोप केला. नाही असं की स्वाभाविक कोणी मंत्र्यांकडे अशा पद्धतीने काही चुकीच होत असेल, असं काही अर्ज दिला असेल तर फक्त चौकशी करण्याच्या सूचना आहेत. त्या अर्ज दाखल रद्द करण्याची भूमिका नाहीच आहे ना. शेवटी जाट पडताळणी समिती जी आहे ही तर क्वाशी ज्युडिशियल बॉडी आहे. त्याच्यामध्ये काही कोणाचा अधिकार चालत नाही. मला वाटतं जे काही त्या संदर्भात कार्यवाही करण्यात आली किंवा कोणाच्या पत्रावरून असं काही घडलेलं नाही आहे. निश्चितपणे जर चुकीची माहिती दिली असेल तर अर्जदाराने जर चुकीची माहिती दिली असेल तर निश्चित आपल्याला कारवाई करावं लागेल. ज्या पद्धतीची भाषा जरांगे पाटील वापरतायत कुठेतरी त्यांना देखील तुम्ही काय सल्ला देईल, कारण याच्यातून ताणतणाव जो आहे सरकारमधला त्यांच्यामधला अधिक वाढू शकतो. नाही, मी जरांगे पाटलांना माझी एवढीच विनंती आहे, नेहमीच मी आवाहन करत आलेलो आहे की तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या मराठा समाज आरक्षणाबद्दलच्या त्याचा पूर्ण आदर सरकारने केलेला आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी सातत्यानं पुढाकार घेत आहेत. ज्या मागच्या काही 7 महिन्यामध्ये ज्या मागण्यासंदर्भात जवळजवळ सगळे शासन निर्णय निघाले. म्हणजे अतिशय संवेदनशीलपणे माननीय मुख्यमंत्री महोदय यासाठी काम करतायत. पण मला लक्षात नाही, म्हणजे मला माहीत नाही की मी त्यांच्याशी बोललो नाही, पण मी त्यांना भेटणार आहे की हे गैरसमज कुठं होतात, काय होतात, कशामुळे झाले, कोण करतं गैरसमज आहे की ज्यामुळं शासनावर अशा पद्धतीची टीका करण्याची त्यांना वेळ येते. तशी काही वस्तुस्थिती नाही आहे. प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीच्या राजकीय सल्लागारपदी नियुक्ती होत असल्याची चर्चा आहे. कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये यामुळे बेबनाव असल्याचं देखील प्रशांत किशोर बऱ्याच वर्ष सल्ला देतात. पूर्वी त्यांनी भाजपला सल्लागार म्हणून काम केलंय, नंतर नितीश कुमार सल्लागार म्हणून काम केलंय. शेवटी तो प्रोफेशनली काम करणारे लोक आहेत. ते काही राजकीय पक्ष म्हणून काम करत नाही. मला वाटत नाही की त्यामुळे काही तणाव निर्माण होण्याची काही शक्यता आहे. भाजपचा पराभव करून ते आमदार झाले, त्यामुळे आता माहित नाही त्या प्राप्तपरिस्थितीत काय निर्णय झाला तर प्रशांत किशोरला विचारलं पाहिजे काय करणार आहेत ते. काल दरेकरांनी टीका केल्यानंतर आज जरांगे पाटलांनी सांगितलंय की दरेकर किंवा बावनकुळे यांच्या वक्तव्यांमुळे जे काही परिणाम होतील ते फडणवीसांना भोगावे लागतील याची काळजी घ्या दरेकर आणि बावनकुळे. मी माझ्या सहकार्याने खरं विनंती केलेलीच आहे की अशा संवेदनशील विषयामध्ये वक्तव्य थांबवली पाहिजे. वक्तव्य अपुऱ्या माहिती आधारावर जर वक्तव्य केली मग अशाच पद्धतीने मग ते त्याच्यामध्ये अधिक तणाव वाढत जातो. आपण प्रश्न सोडवण्यामध्ये आपलं वेळ दिला पाहिजे आणि तो करता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण त्यासाठी जबाबदारी त्या समितीचा अध्यक्ष म्हणून ती माझ्यावर दिलेली आहे. आम्ही काम करतोय ना. मला वाटतं त्या दृष्टीने मी माझ्या सहकार्याला विनंती करणार आहे. काल मोहन भागवतांनी जे आहे ते जेनजींसोबत संवाद साधला, त्यावरून राज ठाकरेंनी टीका केली आहे की मोहन भागवतांना उशीर झाला या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये, ज्या पद्धतीने तरुणांमध्ये रोष दिसून येतो. मला वाटतं श्रद्धेय आदरणीय मोहन भागवत जी आहेत ते संघचालक आहेत, ते आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे. खरं म्हणजे त्यांनी घेतलेली भूमिका ती तरुणांशी संवाद साधण्याच्या संदर्भातली आहे. त्याच्यावर राज ठाकरेंनी टीका करावं. मला वाटतं मला वाटतं राज ठाकरेंचीच ती बौद्धिक दिवाळखोरी दिसते मला वाटतं. कारण घरात बसून काही संवाद करता येत नाही. जे नेते घरात बसून संवाद करतात त्यांनी एवढं मोठं संघटन उभं करून त्यात समर्थपणे चालवण्याची भूमिका जे घेत आहेत, मला वाटतं त्यांच्यावर भाष्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.